माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं केलेल्या जादूटोणा आणि कथित अघोरी प्रथांच्या आरोपाप्रकरणी तपासाला वेग आलाय. या प्रकरणात नाव आलेल्या सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी सावंतवाडी पोलिसांच्या मदतीनं ताब्यात घेतले. विनायक राऊत, त्यांचा मुलगा गीतेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार महिलेनं आपल्या फिर्यादीत फिरोज बाबावर आपल्यावर कथित जादूटोणा आणि अघोरी विधी केल्याचा आरोप केलाय. त्यानंतर ठाणे पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीनं कोलगाव येथून फिरोज बाबाला ताब्यात घेण्यात आले. अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उभी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. बाबांकडे घेऊन गेले किंवा विनायक राऊत हे स्वतः तिथे उपस्थित होते किंवा असायचे? एका ठिकाणी होते, पण हे जे अघोरी जिथे जिथे आम्ही गेलेलो आहोत ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत आणि त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत.